तुम्हालाही लाडकी बहिणी योजनेचे नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे हे मिळाले नाही तर तुम्हाला आता डायरेक्ट 4,500 रुपये तुमच्या अकाउंटवर क्रेडिट होणार आहे। हो लाडक्या बहिणींनो, ज्या लाडक्या बहिणींना केवायसी मधून वगळण्यात आलं होतं किंवा त्यांची केवायसी चुकीची होती आणि दुरुस्तीचा पर्याय देण्यात आला होता आणि त्यांना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता हा दिला गेला नाही, तर अशा लाडक्या बहिणींना आता लाडकी बहिणी योजने अंतर्गत नोव्हेंबरचे 1500, त्यानंतर डिसेंबरचे 1500 आणि जानेवारीचे 1500 असे एकूण 4,500 रुपये त्यांच्या अकाउंटमध्ये जमा करण्यात येणार आहे। ई केवायसी रखडलेल्या लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळालेला आहे। लाडक्या बहिणींचे 3 महिन्यांचे 4,500 रुपये एकत्रित जमा होणार आहेत। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये याच महिन्यात पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे। अंगणवाडी सेविकांकडून घरोघरी पडताळणी होणार आहे। तर ई केवायसीमुळे अनेक लाडक्या बहिणींचे पैसे रखडलेले होते, मात्र आता रखडलेले 4,500 रुपये याच महिन्यामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याचं कळतंय। आता 3 महिन्याचे एकदम 4,500 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। आणि मी हेही सांगतो, कोणी माईकाला आला तरी माझ्या लाडक्या बहीण योजना कधीही बंद होणार नाही। उलट मला पत्रकार विचारतात, तुम्ही 2100 रुपये म्हणालात वचननाम्यामध्ये। बोला हा बोललो, मी मुख्यमंत्री होतो, मी देवेंद्रजी अजितदादा आम्ही बोललोय, आम्ही ठरवलंय आणि म्हणालो योग्य वेळी तेही आम्ही देणार, योग्य वेळी जे बोललोय तेही आम्ही करणार। आम्ही कुठलेही फुकटचं आश्वासन देत नाही, जे बोलतो ते करतो। माझ्या लाडक्या बहिणींना स्वतःच्या पायावर उभं करायचं, त्यांना लखपती झालेलं आम्हाला बघायचं। हा शब्द आहे एकनाथ शिंदेचा। तुम्हाला मी सांगतो, जे बोलतो आम्ही ते करतो। माझे शेतकरी बांधव आहेत, शेतकरी बांधवाला देखील आम्ही आश्वासन दिले वचननाम्यामध्ये। पत्रकार विचारतात कर्जमाफी कधी होणार, कर्जमाफी संदर्भात देखील एक बैठक झाली। मुख्यमंत्री आमची, अजितदादा आमची बैठक, तेव्हा अजितदादाही होते, बैठक झाली। आम्ही एक कमिटी गठीत केलेली आहे आणि या कमिटीचा अहवाल आल्यानंतर जे बोललोय आम्ही, कर्जमाफीचं आश्वासन दिलंय, माझ्या शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो, विश्वास देऊ इच्छितो, तोही निर्णय आम्ही घेणार आणि माझ्या शेतकऱ्यांना देखील दिलासा आम्ही देणार। आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। तर डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारीचे हप्ते हे रखडलेले होते। हप्ते रखडल्यामुळे लाभार्थी महिलांमध्ये काहीशी नाराजी देखील होती। बुलढाण्यामध्ये तर महिला बालकल्याण विभागाच्या कार्यालयामध्ये त्यांनी धडक मारलेली होती, आंदोलन पुकारलेलं होतं आणि त्यानंतर आता डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारीचे जे हप्ते रखडलेले आहेत त्याची 4,500 रुपयाची रक्कम ही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। तुम्हाला माहिती आहे, नुकतंच महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी आपल्या सोशल मीडियाच्या अकाउंटमध्ये एक पोस्ट केली होती की त्यामध्ये सांगितलं होतं की लाखो लाडक्या बहिणींनी आपली ई केवायसी ही चुकीच्या पद्धतीने केली किंवा जे पर्याय होते ई केवायसी मध्ये तर ते चुकीचे निवडले, तर त्यामुळे त्यांना लाडकी बहिणी योजने अंतर्गत नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता हा दिला गेला नाही। तर अशा सर्व लाभार्थी लाडक्या बहिणींना आता 4,500 रुपये डायरेक्ट देण्यात येणार आहे। त्यात नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता सुद्धा इन्क्लूड म्हणजे समाविष्ट असणार आहे। तर हे का झालं, तर बऱ्याच ठिकाणी लाडक्या बहिणींनी महिला व बाल विकास विभागाच्या कार्यालयांमध्ये आंदोलन केली, त्यानंतर धरणे आंदोलन दिली, बरेच महामार्ग सुद्धा लाडक्या बहिणींनी। तर ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे दिले गेले नव्हते तर अशा लाडक्या बहिणींना हा लाभ लवकरच येणाऱ्या 2 किंवा 3 दिवसात मिळू शकतो। आता याच्यात एक प्रश्न उद्भवतोय, तो म्हणजे हे जे 4,500 रुपये तर ते कोणत्या लाडक्या बहिणींना देण्यात येणार आहे? कारण बघा, राज्य सरकारने तुम्हाला का वगळलं होतं, तर तुमची ई केवायसी ही चुकली होती, परंतु त्यानंतर ई केवायसी दुरुस्तीसाठी अंगणवाडी सेविके यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली होती की तुमचं जे व्हेरिफिकेशन आहे तर ते व्हेरिफिकेशन अंगणवाडी सेविका आता प्रत्यक्षात करणार आहेत, त्यानंतर तुम्हाला पुन्हा लाडकी बहीण योजनेमध्ये समाविष्ट करण्यात येईल। परंतु जेव्हा लाडक्या बहिणी आपले कागदपत्र घेऊन अंगणवाडीकडे सेविकेकडे जात आहे तर अंगणवाडी सेविका बोलतात की आमच्याकडे अशा पद्धतीने काही आलं नाही, तर बऱ्याच लाडक्या बहिणींना हा प्रॉब्लेम सुद्धा फेस करावा लागलोय। त्यामुळे याच्यात हे समजत नाही, तर नेमकं व्हेरिफिकेशन झालं नाही तर मग पैसे कोणत्या लाडक्या बहिणींना
देण्यात येणार आहे, हा मोठा प्रश्नचिन्ह यात उद्भवतोय. त्यामुळे येणाऱ्या काळात याच्यात स्पष्टता जी असेल तर ती आपल्याला दिसूनच येईल. कारण अंगणवाडी सेविका स्पष्ट सांगतात की आमच्याकडे असं काही जे अद्ययावत आहे किंवा आम्हाला वरून असं काही माहिती आली नाही की तुम्ही केवायसी करा. आणि बऱ्याच महिला व बाल विकास विभागाच्या अधिकारी हे सांगतात की लाडकी बहीण योजनेची जी लिस्ट आहे तर ती लिस्ट येईल, त्या अनुषंगाने आम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करू. अद्याप ही लिस्टही आली नाही आणि व्हेरिफिकेशनही झाले नाही. त्यामुळे सरकार किंवा महिला व बाल विकास विभागाला माझी एकच विनंती केली, लाडक्या बहिणींची हॅरेसमेंट करू नका. त्यांना पैसे तुम्ही द्या, जेणेकरून त्या लाडक्या बहिणींना आतापर्यंत 1500 मिळत येत होते तेच अशा पद्धतीने जे खरोखर लाभार्थी किंवा निकषधारक लाडक्या बहिणी असतील तर त्यांना तुम्ही पैसे द्या, त्यांना असंच पुढे आर्थिक मदत करत राहा. येणाऱ्या काळात जी काही अपडेट येईल किंवा येणाऱ्या दिवसामध्ये जी काही अपडेट येईल तर ती अपडेट तुमच्यापर्यंत मिळवण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्या चॅनलवर आणत असतो.